कन्नडमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात कीर्तनातून समतेचा संदेश। कन्नड शहरातील इंदिरानगर परिसरात राष्ट्रसंत संत रोहिदास महाराजांची 649वी जयंती अत्यंत भक्तिभावानं आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्मकार महासंघ आणि इंदिरानगर रहिवाशांच्या वतीनं या सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आले होते। या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं विशेष कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ कीर्तनकार विष्णू महाराज यांनी कीर्तन सेवेचं नेतृत्व करत संत रोहिदास महाराजांचे समता, बंधुता आणि मानवतेचे विचार प्रभावीपणे मांडले। त्यांच्या ओघवत्या वाणीनं उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिकू जयस्वाल होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बबन जाधव, दीपक रमणे, मोतीलाल शिरे, लालचंद वाघ, गुलाब वाघ, भारत ब्राह्मणे, विठ्ठल जाधव, विजू वासने यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून संतांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। एकदम व्यवस्थित वाटलंय। सर्व समाज जमा झालेला होता। आज संत रोहिदास महाराजांची जयंती ती बऱ्याच दिवसांनी चालू आहे आमच्या इंदिरानगरला। सर्व त्या निमित्ताने आज विश्वमयी येथील कीर्तनकार विष्णू महाराज यांचे सुद्धा कीर्तन झालेले आणि या कार्यक्रमासाठी आमचे चर्मकार बंधूमध्ये शेकू भाऊ झाले, बावळ भाऊ झाले, भवन भाऊ यांनी बरेच परिश्रम घेतलेले आणि जयंती झाल्यानंतर भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। गावातील सुद्धा प्रतिष्ठित नागरिक पूर्ण जवळपास बरेच आलेले होते इथे। त्या निमित्ताने आता श्री संत रोहिदास महाराज यांच्या 149 जयंतीनिमित्त आम्ही सगळा बांधव समाज इकडे जमलेला आहे। तरी या सर्वांना आम्ही एकत्रित करण्याची, सगळ्यांना मिळून एकत्रित येण्याची आम्ही अहोवाट प्रयत्न करतो आणि आमच्या प्रत्येक बांधवांना येऊन संत रोहिदासच्या मनात आमची जी प्रेरणा आहे त्यांच्या मनात रुजवावा व त्यांनी आम्हाला सहकार्य करावा, आमचा समाज एकत्रित व्हावा व आम्हाला किती समाज असून आम्ही या देवा आमच्या रोहिदास महाराजांसाठी काय करतो हे त्यांच्या लक्षात यावा व आपल्या नवीन पिढीला पण ते समजावा म्हणून आम्ही ही जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो। दरवर्षी साजरी करतो। गेल्या वर्षी पंचल या वर्षी पंचल कीर्तन सगळं होतं। महाराज वगैरे आले, आमचे इंद्रनगरचे वासियांनी पण साथ दिला आम्हाला।